मुंबईतून एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। एकूणच पाहिलं तर नाशिकमध्ये कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जो एका मुलीवरती जो अत्याचार झाला, त्यानंतर पहिला मुंबईतून एक आगरीपाडा या ठिकाणी असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये देखील अशाच एका मुलीवरती अश्लील मेसेज करणारा एक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। ती पीडित ही आपल्यासोबत आहे, तिच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत। काय सांगाल ताई की काय एकूण प्रकार घडला होता तुझ्या ऑफिसमध्ये? मी जिथे कामाला होती तिथे अशरफ नावाचा पोरगा होता। माझं फ्रेंडशिप वगैरे काहीच नव्हतं, मी ओळखत पण नव्हती कोण आहे हा कोण नाही आहे। एक ऑफिसचा ग्रुप होता आमचा, तिकडनं ह्यानी माझा नंबर काढलाय आणि माझे असेच 2 फ्रेंड्स आहेत, ते पण हिंदूच आहे। त्यांचा नंबर काढून पहिला त्यांना मेसेज केलाय, त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज केलाय। माझे फ्रेंड्स लोक सांगत होते मला की बी अलर्ट, हा अशरफ खूप जास्त घाण बोलतोय। तर त्याच्यानंतर जेव्हा माझी फ्रेंडनी धमकी पण दिली त्याला की आहे ना मैं पुलिस कंप्लेंट कर दूंगी, मेरे को मैसेज वगैरे मत करो, आणि तिने ब्लॉक केलं। जी दुसरी फ्रेंड आहे तिने तर हे पण बोललं की मेरा बॉयफ्रेंड टेक्स्ट मी अगेन, तर तिने ब्लॉक केलं। त्याच्यानंतर ह्यानी मला मेसेज केलाय आणि मला मेसेज कॉल वगैरे करून एवढा घाण बोलत होता ज्याची काहीच लिमिट नव्हती। प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे पाठवत होता तो मला, ज्याची काही लिमिट नव्हती। आणि कॉलवरती तर एवढं घाण बोलत होता, मी सांगू पण नाही शकत किती घाण बोलत होता। पूर्ण गूज बम्स येत होते, तेवढ्या लेवलवरती तो घाण बोलत होता मला। आणि इव्हन माझ्या फ्रेंडबद्दल जिने त्याला ब्लॉक केलंय, प्रपोजल एक्सेप्ट नाही केलं होतं त्याचा, तर तो घाण बोलत होता तिच्याबद्दल की मैं उसको ओयो लेकर गया हूँ, मैं उसके साथ में एक वीक में हर एक चीज़ें करके आता हूँ। त्याने मला हे सुद्धा बोला। आणि इवन हे पण बोललाय की मेरे साथ में चलो, कार में चलो, बाइक पे जाते हैं हम घूमने के लिए, बाहर जाते हैं कहीं खाने पीने के लिए, लॉज जाते हैं। और त्याच्यानंतर हे पण बोलला है कि हम मंदिर भी जाएंगे, अगर आपको मंदिर जाना पसंद है मंदिर चलो, मैं साथ में चलूँगा आपके, चाहिए तो आपके भगवानों से मिलाओ मुझे, आपको चाहिए तो मैं कलावा पहनूंगा हाथ में। आणि जर फिजिकल रिलेशनशिप झाला तुझ्या आणि माझ्यामध्ये आणि काही झालं तर मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे। एक तुमचं कॉन्टॅक्ट कधीपासून जर तुझ्यासोबत तो कामाला होता, कसा नंबर मिळाला? कॉन्टॅक्टमध्ये तर कधीच नव्हतो आम्ही, तो ग्रुप होता म्हणून त्याला कॉन्टॅक्ट भेटला। तो बोलला पण आहे क्लिअरली की मी आहे ना ग्रुपमधून तुझा नंबर काढलाय, आणि त्यांनी प्रपोज पण केलाय या गोष्टीसाठी। एकूणच जर पाहिला तुझ्यासारख्या अजून किती मुलींना त्यांनी तुझ्या फसवलेलं आहे, काय सांग? मला माहिती आहे जेवढं ते 3-4 मुली अजून आहेत, बट त्याच्या फोनमध्ये त्यांनी मला 4-5 फोटोज पाठवलेत, ते पण हिंदू गर्ल्स आहेत। त्यांनी हे क्लिअरली बोलले की आहे ना ह्यांच्यासोबत मी हे सगळं करून आलो आहे, ते पण हिंदू पोरींचेच फोटोज होते। तुझी खरं तर तुझी मागणी काय असणार, काय सांगशील? त्याला सोडलं तर नाही पाहिजे, बिकॉज मला असं आहे की जे एक्सपिरियन्स मी करते ते बाकी सगळी पोरी नाही करायला पाहिजे। तर म्हणून मी बोलणार आहे की सोडायला नाही पाहिजे त्याला, बिकॉज असं तर खूप पोरी फसणार मग, आणि खूप लोकांना त्रास पण होणार आहे ह्याच्याने। मोस्टली तर पोरीला त्रास होणार आहे, बिकॉज कुठलीही पोरगी हे सगळं घाण नाही ऐकू शकत आहे, एवढं घाण तर बिलकुल नाही ऐकू शकत। तुला त्यांनी धमकी वगैरे काय दिली होती का, काय सांगशील? नाही, धमकी वगैरे तर नाही दिली आहे त्यांनी मला, बट तो बोलायचा नेहमी की देखो कुछ नहीं होगा, कास्ट मॅटर नहीं करता है, बी विथ मी, एवढं बोललाय तो मला। 21 तारखेला हा प्रकरण सकाळी 11 वाजता माझ्या समोर आला, 11-12च्या दरम्यान। मुलीने येऊन मला बोलले की एक अननोन पर्सन असा कॉल आणि मेसेजेस करतोय की मेरा नाम अशरफ है और मैं आपके साथ काम करता था। मी याला विचारलं ओळखतीस का तू? बोले मी तर ओळखत नाही, पण चेहरा समोर आला तर ओळखेल। नंतर त्यांनी व्हिडिओ कॉल केला तर हिला समजलं की हा अशरफ नावाचा मुलगा, आणि हा अशरफ नावाचा तोच मुलगा जो मुलींना हॅरेसमेंट करतो, ॲडल्ट व्हिडिओ वगैरे पाठवतो। ह्याच्या आधी पण माझ्या मुलीची जी 2 मैत्रिणी त्यांच्याबरोबर हे सगळं डाव त्यांनी खेळलेला होता, त्यामुळे एक अलर्ट होता की हा असं काहीतरी करणार। आणि 2-3 दिवस आम्ही एव्हिडन्स जमा केले त्याच्याबद्दल, आणि पोलिसांची मदत घेतली आणि FIR लॉन्च केला त्याच्या अगेन्स्टमध्ये। नाशिक नंतर आता मुंबईमध्ये देखील असा प्रकार उघडकीस येतो, त्याकडे सरकार कुठे कमी पडत आहे? सरकार कमी पडते असं तर आपण नाही सांगू शकत, पण कॉर्पोरेट लेवलवर ज्या प्रकारचे HR डिपार्टमेंट आहे ह्यांना थोडे सक्त कारवाई केली पाहिजे सरकारतर्फीने। जे कोणी मुस्लिम मानसिकताचे लोक जेव्हा जॉबवरती जातात त्यांचा पोलीस व्हेरिफिकेशन आणि बॅकग्राऊंड ह्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे पहिल्याचा त्यांनी तो माहिती केला पाहिजे। आणि हा जो अशरफ सिद्दीकी करून मुलगा आहे हा 2024 मुलींसोबत असा करतोय। हे ट्रू कॉलरवर वेगळं नाव आहे, अजय सिंग करून नाव सेव्ह ठेवलं आहे त्यांनी। फेसबुकवरती अशरफ सिद्दीकी आहे आणि इंस्टाग्रामवरती तो अशरफ शेख करून आहे। असे 3 ठिकाणी 3 वेगवेगळ्या नावाने जेणेकरून त्याला शोधणं थोडं हे वाटत होतं। तर 3 दिवसांनी शोध केल्यानंतर तो आता सापडला।
पार्श्वभूमीचं बॅकग्राऊंड काय होतं की नगरसेवकीचं अशी नोटीस आहे? ह्याला पोलिसाची तर एकही भीती नाही आहे. तो ज्या प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये आला त्याला असं वाटलंच नव्हतं, त्याला असं वाटत होतं तो पार्कमध्ये फिरायला आलाय. खूप आरामात पोलीस चौकीमध्ये आला, पोलिसाच्या समोर बोलतो हा मैंने पॉन व्हिडिओ भेजा था नॉर्मली, आणि पोलीस त्यांचं तोंड बघते. म्हणजे त्याला जर पोलीस नावाची भीती नाही तर अशी जिहादी मानसिकताचे लोक आणखी पनपणार आहे मुंबई शहरमध्ये. आणि हा ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतोय तो फॅमिली बॅकग्राऊंड समाजवादी पार्टीवाल्यांचा आहे. सादिक सिद्दीकी येऊन आधी बसतो दुपारी चौकीमध्ये संध्याकाळच्या टायमाला अराउंड 4-5च्या दरम्यान 1.5-2 तास सिनियर पीआयच्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो. माहिती पडतं का हा सादिक सिद्दीकी ह्याचा सक्का चाचा लागतो. आणि सादिक सिद्दीकी हा इरम सिद्दीकीचे हस्बंड आहे. इरम सिद्दीकी समाजवादी पार्टीची नगरसेविका आहे शिवडीमधनं. हे लोक जर ग्राउंड लेवलवरती अशी मानसिकता घेऊन करतात आहे तर मला वाटतं हा जो अशरफ सिद्दीकी ह्याने आणखी पण हिंदू मुलींना टार्गेट केलं असेल ज्यांना हे सगळे व्हिडिओ वगैरे पाठवले असेल. यामध्ये त्या कुटुंबाचा साथ असावा. कुटुंबाचा साथ असावा नसावा, पण कुटुंब जर त्याच्यासाठी चौकीमध्ये येऊन आपला फोर्स लावतोय तर हेच बोलू शकतो की त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. हा संपूर्ण प्रकार जो आहे तो मुंबईतील आगरीपाडा परिसरामध्ये संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि जे संपूर्ण घडलेलं आहे ते समोर आपल्या समोर आलेलं आहे. जितेश नागोरकर, विनाश माळे, NS मराठी, मुंबई.